एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती आहे तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे आहे? तेवढे गुन्हे एकनाथ खडसेवर, म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. दिन गौण गणेश 137 करोड रुपये चोरलंय. हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे. काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा दारूशाहीमुळे समोर आलेले नाही. पण विषय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला, 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर, 509 समजतो तुम्हाला? आता नाही, TNS कायदा नाही. TNS कायदा याच्या पूर्वीचा जो कायदा CRPC IPC 509 त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमानियाताईंच्या संदर्भामधला. म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे? काय गुन्हेगार सांगतो लोकांना? चंद्रकांत पाटलांनी रक्षाताईवर टीका केली की रक्षाताईपासून गुंडागर्दी सुरू केली आणि एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. मला वाटतं की रक्षाताईची प्रतिमा ही देशभरामध्ये संयमी आणि शांत स्वभावाची व्यक्ती अशा स्वरूपाची आहे. आणि तुम्हालाच नाही तर सगळ्या जगालाच माहिती आहे असं मी त्यांना सांगू इच्छितो. रक्षाताई कधी संतापत नाही, परंतु यांच्या गुंडगिरी विरुद्ध रक्षाताईंना या ठिकाणी संताप व्यक्त करावा लागला. या ठिकाणी यांची गुंडगिरी एवढी वाढली की 100 मोटरसायकलवर 200 गुंड बसून यांनी गावामध्ये रॅली काढली. ही आमच्या मुक्ताईनगर शहराला माहिती आहे. आणि मी सराईत गुन्हेगार असं म्हणताना माझं राजकीय जीवन 45 वर्षाचं आहे. 80 पासून मी राजकारणामध्ये शेतकरी संघाचा चेअरमन वगैरे पासून, त्या कालखंडापासून तर आज ताग आहे. तर राजकीय गुन्हे वगळता माझ्यावर साधी NC सुद्धा दाखल नाहीये. बरं, राजकीय सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटलांना म्हणतात. त्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल होते. राजकीय गुन्हे सोडून द्या, पण 307चा गुन्हा दाखल होता. नंतर त्यांना तडीपारीची नोटीस तयार होती. ह्यांना म्हणतात सराईत गुन्हेगार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.